निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 72 आणि 73. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी सुखी आहे, मला अजिबात दुःख नाही. हा अनुभव कुठल्याही संसारी माणसाचा असू शकत नाही. इथे आम्ही जे सांगतो ते फक्त ध्यानात ठेवा. सहजावस्थेत असा. लगेच काही करायला जाऊ नका. केवळ हे जे सांगितले आहे ते जर अगदी मन लावून ऐकले तरी एवढे ऐकल्याने सुद्धा तुमचे काम होईल. तुमचे ऐकलेले अजिबात वाया जाणार नाही. तुम्हाला बरे वाटेल असे काही मी सांगत नाही, तर जसे आहे तसेच सांगतो. देह आणि देहाचे नाव याशिवाय तुम्ही मूळचे आहात. कायेचे नाव, लिंग, वय, रंग हे तुम्ही अजिबात नाही. तुम्ही केवळ प्रत्यक्ष आहात. बस इतकेच लक्षात ठेवा. व तसेच असा. अगदी सहजपणे असा. देह असोत वा नसोत, तेथे केवळ चैतन्यच नांदत असते. बालकाला आपण स्त्री किंवा पुरुष हे कळत नाही, म्हणूनच ते चैतन्य शक्तीने रसरलेले असते, एक संग असते. आपण काय जैसे तैसे म्हणजे सामान्य किंवा क्षुल्लक असे मनातल्या मनात कुढत नाराज होऊन मरण्यापेक्षा मी अविनाशी असा सगळ्यांच्या अगोदर सगळ्यांच्या आधीचा असणेपणाच्या स्वरूपात आहे असे छातीटोकपणे म्हणून मरणे केव्हाही चांगले. काय व्हायचे ते होईल. अरबपती हो किंवा कंगालपती हो, काही चिंता नाही. वैभव वाढेल किंवा मोडेल, पण आपण तर आपणापाशी आपणाजवळ सदैव आपले म्हणूनच आपण आहोत ना. मग अजून तुम्हाला काय पाहिजे. तुमच्याकरता तुम्ही म्हणूनच आहात. यालाच दुसऱ्या भाषेत परब्रह्म परमात्मा असे म्हणतात. काही म्हणायचेच असेल तर असे म्हणू शकता, नाहीतर म्हटले नाही ते फार उत्तम. आत्म आवड, आत्मभान, असणेपणाचा आनंद हीच ब्रह्म आवड. मग इतर सगळ्या गोष्टी त्याच्या समोर तुच्छ किंवा क्षुल्लक. तुमच्या ठिकाणी तुमच्या व्यतिरिक्त काहीही नाही. तेथे दुसरे असे मुळात काही नाहीच. म्हणूनच स्वरूप ज्ञानासारखे अन्य सार्थक असे जगात दुसरे काहीही नाही. आतमध्ये जे दिव्य असणेपणाच्या प्रकाशाने प्रकाशित होत आहे, त्यामुळेच बाहेर पण जीव जगत हे सुद्धा त्याच दिव्य प्रकाशाने प्रकाशित होत आहे. पण हे ज्याचे त्यालाच कळेल. खोल पाण्यात घडा पूर्णतः बुडतो, तेव्हा आत बाहेर पाणीच पाणी, तशी ही स्थिती आहे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मृगांच्या नाभीत जसा सुगंध असतो, सुवास असतो, तसा आतला सदैव अगोदरपणाने असलेला वासुदेव तुम्ही ओळखा. आपण असल्याच्या जाणीव रूपाने सर्व यच्चावत प्राणीसृष्टीत तोच सुवास दळवळत आहे. तो आहे असणेपणाच्या स्वरूपात. ऐकणारा हा कुणाची माहिती ऐकत आहे हे कळले की झाले. मग मात्र रस्ता एकदम सरळ. तसं पाहिलं तर हे सर्व अगदी सोपे आणि सरळ आहे, म्हणूनच याला गिऱ्हाईक नाही. सर्वजण कठीण अवघड मार्गाने जाणारेच, कारण आपण काहीही करू शकतो या अहमवृत्तीचे ते शेवटी बळी असतात. त्यामुळेच दिसते आणि भासते हे खरे मानणे हेच अज्ञानाचे काम आहे. म्हणून काही दिवस आपण देह नसून देहातील चैतन्य आहोत या बोधाने असा.
आत्मज्ञान हेच जाणतेपण, आत्मज्ञान हेच जाणतेपणही आहे. दोन्ही एकच. दोन्ही एकच. भाग 73. परमात्मा तो तूची जाण. परमात्मा तो तूची जाण, हे सद्गुरुवचन ज्याने प्रमाण मानले, त्याला आता इतर खटाटोप करण्याची मुळीच गरज नाही. परंतु आपली बुद्धी ही देहधार्जिणी आहे. देहाची ओळख नसेल तर ती बेचैन होते. तिला देहातीतपणा समजत नाही. देहाशिवाय असू अशी ती स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. देहाची ओळख नको हे ऐकताच तिची तगमग वाढते. हीच ती माया. माया याशिवाय दुसरं काही नाही. परमात्मा तो तूची जाण, हे आयते असूनही बुद्धी देह वारुळाच्या भोवती आपली सुरक्षितता शोधत राहते. आपण आहो हा सोहमभाव आहे. पण जेव्हा तो देहाच्या रूपाने घेतला जातो, तेव्हा मात्र तो अहंभाव असतो. देहाच्या रूपाने मानला तर अहंकार, नाहीतर निराकार. त्यामुळे अहंकार आणि अहंभाव अशा दोन गोष्टी श्री निसर्गदत्त महाराज समजून सांगण्याच्या दृष्टीने हा भेद करतात. दिसणारा आकार तेच आपण म्हणजे अहंकार. याच्या मुळाशी अहंभाव आहे. पण हा अहंभाव आकाराच्या रूपाने मानला म्हणूनच तो विजातीय झाला. हाच अहंभाव सोहमभाव असा निराकार स्वरूप घेतला की तोच परमात्म स्वरूप होतो, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. अहंभाव याचा साधा अर्थ आहे आहे असा आहे, किंवा आहो आपण आहो मी आहे असा आहे. तो शरीर धार्जिण्या बुद्धीमुळे देहाच्या रूपाने मानला म्हणूनच तो अहंकार झाला, असे ते म्हणतात. देहधार्जिणी बुद्धी सुटता सुटत नाही, सांडता सांडत नाही. ती आवडते. देह वारुळ म्हणूनच देह वारुळ हे आपले रूप नव्हे, अशी खात्री झाली की आपण जशीच्या तसे, म्हणजे न येता न जाता न उठता न बसता न जागता न झोपता आपण आयते आयते तेच असतो. याला मात्र जन्म मरण नाही. देहाचे रूप मिथ्य आहे, म्हणजे केव्हाही जाणार. जाणार म्हणजे अदृश्य होणार. म्हणून जो देहाच्या रूपाने असतो तोच मरतो, त्यालाच मरण आहे. पण देह वापरत असून सुद्धा देह माझे रूप नाही असे जो मनापासून जाणतो, त्याला मात्र मरण वगैरे काही नाही. तो देह असताना किंवा देह नसताना पण याच देह अहंकाराची नावड झाली की तुम्ही तेच ब्रह्म, पूर्ण ब्रह्म असे व्हाल. तुम्हाला जे सहजचे आपण आहो असे जे ज्ञान स्फुरण आहे, जे आत्मभान आहे, त्या ज्ञान स्फुरणालाच तुम्ही देहाचे रूप मानले. बाकी ते स्मरण जे आहे ते तेच आत्मभान असे ज्ञान स्मरण आहे. हे ज्ञानस्मरण कोणत्या जातीपातीचे नाही. ते आकाशासारखे निसंग आहे. आकाशाला जात पात कुळ वंश असे काही नाही. तसेच नामस्मरणाला पण जात पात कुळ वंश गोत्र असे काहीही नाही. कल्पनेनेच आपण माया मानली, कल्पनेनेच आपण देव मानला आणि कल्पनेनेच आपण आपल्याला देहस्वरूप सुद्धा मानले. केवळ मानतो इतकीच या सर्वांची आपल्याला ओळख आहे. याशिवाय त्यांची अधिक ओळख आपल्याला नाही.